आज बनवूया 3 वेगवेगळ्या प्रकारचे मसाला स्वीट कॉर्न, बटर कॉर्न, चीज कॉर्न आणि देसी चॅट स्टाईल कॉर्न. तिन्ही इतके झटपट आणि चविष्ट होतात की एकदा खाल्लात की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आता कॉर्नचं सीझन सुरू आहे. या दिवसात ताजे स्वीट कॉर्न सहज मिळतात आणि सीझनल पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. आणि जर रोजचे भजी, वडा, तळलेले स्नॅक्स खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर हे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा. मी इथे 2 स्वीट कॉर्न घेतले आहेत. आता त्याचे दाणे काढून घेऊया. हाताने अगदी सहज निघतात. तुमच्याकडे कॉर्न कटर असेल तर तोही वापरू शकता. आता कढईमध्ये थोडं पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवली. हे कॉर्नचे दाणे साधारण 10 मिनिटं मी वाफवून घेतले. तुम्ही शिजवून देखील घेऊ शकता कॉर्न. कॉर्न जास्त शिजवू नका. हलकेसे क्रंची राहतील तर खायला खूप छान लागतात. आता कॉर्न अजून कोमट असतानाच आपण 3 वेगवेगळे फ्लेवर बनवणार आहोत. त्यामुळे बटर छान वितळतं आणि प्रत्येक दाण्यावर मस्त कोटिंग येतं. पहिला प्रकार इथे मी बटर स्वीट कॉर्न बनवते. एका बाउलमध्ये थोडे वाफवलेले कॉर्न घेतले. त्यामध्ये एक छोटा बटरचा तुकडा, चिमूटभर मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर घातली. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बस थिएटर किंवा मॉलमध्ये मिळणारा बटर कॉर्न अगदी याच चवीचा तयार झाला आहे. घरी बनवलेले असल्यामुळे स्वच्छ, कमी खर्चात आणि जास्त चविष्ट आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आता बघूया दुसरा प्रकार, चीजी मसाला कॉर्न. आता त्याच बाउलमध्ये कॉर्न घेतले. त्यामध्ये थोडंसं बटर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, थोडा ऑरिगॅनो. तुम्ही इथे ऑरिगॅनो नसेल तर कुठलाही सीझनिंग वापरू शकता. पिझ्झाचे जे सॅशेस येतात ते वापरू शकता किंवा पिझ्झा पास्ता मिक्स जे असतं ते वापरू शकता. वरून भरपूर प्रोसेस चीज किसून घाला. आता सगळं नीट मिक्स करून घ्या. कोमट कॉर्नमुळे चीज आणि बटर छान वितळतं आणि प्रत्येक घास खूपच क्रीमी लागतो. माझ्या नवऱ्याचा हा फ्लेवर सर्वात जास्त आवडता आहे. तुम्ही हवं तर मोझेरेला चीज देखील वापरू शकता इथे. आता बघूया तिसरा, देसी चाट कॉर्न. आता हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. देसी चाट स्टाईल स्वीट कॉर्न. कॉर्नमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भाजलेली डाळ, बारीक शेव, चाट मसाला आणि थोडी काश्मीरी लाल तिखट पावडर घातली. सगळं छान मिक्स करून घेतलं. शेवटी वरून थोडी शेव, लिंबाचा रस तुम्हाला हवं तर पिळू शकता यामध्ये आता. पण मी नंतर खाताना पिळून खाणार आहे. आणि हवं असल्यास बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील तुम्ही इथे घालू शकता. एकदम भन्नाट चव येते. मी इथे यामध्ये मीठ टाकलेलं नाही, कारण चाट मसाला, बटर आणि चीजमध्ये आधीच मीठ असतं. त्यामुळे मी वेगळं मीठ घातलं नाहीये. तुम्ही चवीनुसार इथे ॲडजस्ट करा. आता हे तिन्ही प्रकार सर्व करूया. एक साधा बटर कॉर्न, एक चीज मसाला कॉर्न आणि एक झणझणीत देसी चाट कॉर्न. तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांना शेअर करा आणि सुन्नूच्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा झटपट आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.